नाही, मराठा फॅक्टर जे होतं ते आज आपण बघितलेलं आहे. आता बघा, आता लोकसभामध्ये नवीन खासदार जे गेलेले आहे. लोकसभेमध्ये इंडिया आघाडीसोबत तुम्ही नाही जाऊ शकत, पण जे काही तुमची चर्चा पूर्ण होऊ शकली गेले नाही, बरोबर. तो देशाच्या संदर्भात होता. आता राज्यात तुमचा विचार करणारं सरकार आहे असं सातत्याने ते सांगतात. त्या तिघांसोबत जाण्याचं थोडं तरी मनात वाटतं का, किंवा यांच्यासोबत जर गेलं तर माझी प्रामाणिक आपल्याला काही जागा मिळतील, पुढाकार घेताय? माझी प्रामाणिक इच्छा आहे, हे प्रामाणिक इच्छा हे आहे की शरद पवार साहेब, काँग्रेस आणि नवीन सेक्युलर झालेली उद्धव ठाकरे साहेबांची सेना यांनी हे विचार करायला पाहिजे की MIMचाही एक मोठा फॉलोअर्सचा वर्ग आहे आणि तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतो की तुम्ही आम्हाला सोबत घेतलं तर, आणि नाही घेतलं तर फटका बसला तर तुम्ही हे सांगू नका की MIM मुळे आम्हाला फटका बसलेला आहे. मी आज स्वतःला हे आपल्या पुढे हे ऑफर देत आहे सगळ्यांच्या समोर की तुम्ही आम्हाला घेतलं तर तुम्ही आम्हाला ठरवून द्या की इतक्या सीट्स आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. आम्ही कोणत्याही अनरिअलिस्टिक डिमांड तुमच्या समोर ठेवणार नाही. मी असा नेता नाही आहे की मला माहीत आहे की माझी ताकद किती आहे आणि हे सांगणार की मी 288 सीटे पूर्ण लढणार. म्हणजे मी असा नेता नाही आहे. मला माहीत आहे की माझी ताकद कुठे कुठे आहे आणि त्यापैकी तुम्ही किती सीट्स आम्हाला द्यायला तयार आहे. तुम्ही आम्हाला जितक्या सीट्स दिलं तर नक्की त्याचा फायदा आम्हाला तर होणार, पण त्याचा किती पटीने जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आज अलायन्सेस असे झालेले आहे की कोणत्याही आयडिओलॉजी कुठे राहिलेली नाही आहे. तर तुम्ही हे समजू नका की नाही आपल्याला हे अनटचेबल आहे, आपण याला हात लावू शकत नाही. काँग्रेसने शिवसेनेसोबत गेले, शिवसेनेने NCP सोबत गेले, अजित पवार BJP सोबत गेले. हे सगळं राजनीतीमध्ये सुरू आहे ना. मी स्पष्टपणे सांगतो, AIMIM ची इच्छा आहे इंडिया अलायन्स सोबत जाण्याची, आणि हे संधी आम्ही तुम्हाला देत आहे. उद्या आम्ही समजा निर्णय घेतला की आम्ही जास्त सीट्स लढणार तर कृपा करून आमच्यावर बोट दाखवू नये की तुमच्यामुळे आमचा पराभव झालेला आहे, मग आम्ही यांची हे टीम आहे, B टीम आहे, C टीम आहे. कृपा करून मी आज आपल्याला ऑफर देतो, तुम्ही मला उद्या बोलवा मुंबईमध्ये. सगळे निर्णय महाराष्ट्राच्या संदर्भात जे आहे ते असदुद्दीन अवैसी साहेबांनी माझ्यावर सोडलेले आहे. आपण एका बैठकामध्ये हे निश्चय करू.